वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहेत सर्वजण, मजेत ना? तर आज आपण वाळवणातला हा तिसरा प्रकार बघतोय। उन्हाळी वाळवणातला हा तिसरा प्रकार बघतोय। बघा, खूप सुंदर असा हा बटाटा चिवडा आहे। तिखट कसा बनवायचा व नमकीन कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू करा। खूप सोपी आणि साध्या पद्धतीचा व्हिडिओ आहे। एका दिवसामध्ये बटाट्याचा खीस कसा बनवून तयार करायचा, त्याचबरोबर तो पांढरा शुभ्र कसा राहिला पाहिजे ह्याच्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण काय करतात, बटाट्याचा खीस तळतात आणि वरून पिठी साखर टाकतात। तर ते न करता आपण ह्याच्यामध्ये साखर वापरलेली आहे। पण जी साखर आहे ते कुठं वापरायची व कधी वापरायची त्याच्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू करा, म्हणजे छान असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही पण छान असं उन्हाळी वाळवणातला हा बटाट्याचा खीस बनवाल। हा तिखट आहे, हा नमकीन आहे। तुम्हाला मी दाखवते बघा हातावरती घेऊन किती क्रंची आहे ते। अशा पद्धतीचा आवाज येतोय का सांगा, कारण व्हिडिओ मध्ये आवाज येतोय की नाही काय माहिती, पण कुरकुरीत असा हा बटाट्याचा चिवडा आहे। तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान असे व्हिडिओ पाहता येतील। आणखी यापुढे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रमैत्रिणींना नक्कीच माझ्या चॅनलची लिंक शेअर करा आणि पटकन असे कंटिन्यू करा। तर बघा, मी त्यासाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे जेणेकरून आपल्याला साल काढायला सोपं जातं। चला तर सगळ्यात पहिला आपण बटाट्याची साल काढून घेऊया। हे पाण्यात बटाटे भिजत टाकल्यामुळे साल काढायला आपल्याला एकदम सोपं जातं। तर पटपट अशी साल काढून घ्यायची। आणि बटाटा जो आहे घेताना खिसासाठी असो किंवा वेफरसाठी बटाटा हा नवीनच घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घ्यायची। बटाटा किडका वगैरे नसावा आणि बटाटा हा नवीन असावा आणि साल वगैरे काढायला पण सोपं जातं। चला, तुम्ही अशा पद्धतीने सर्व बटाट्याच्या साली काढून घेते आणि मग बटाटा कसा खिसायचा ते दाखवणार आहे। पण साल काढल्यानंतर बटाटा जो आहे तो पाण्यामध्येच टाकून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा आपला काळा वगैरे पडत नाही। बटाटा किडका वगैरे जर असेल असं वाटलं कुठं हे असं आहे तर ते पहिलंच साईडला काढून घ्यायचंय चाकूच्या साह्याने किंवा ह्या साल काढायच्या साच्याच्या साह्याने काढून घ्यायचंय। आता एखादा बटाटा राहतो त्याला डाग वगैरे राहतो तर तो ती साईड पहिलं चेक करून घ्यायचंय। चला तर अशा पद्धतीने आपल्या सर्व बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत। बघा, सर्व बटाट्याचे मी साल काढून घेतल्यात आणि परत एकदा पाणी बदलून दुसऱ्या पाण्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहे। हे पहा, मी परत पाणी चेंज केले। हे बटाटे जे आहेत ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता आपल्याला ही बटाटे खिसायचे। खीस करताना एवढ्या साईजचा बटाटा असेल तरीही चालेल, ह्याला असा मोठा बटाटा हवा असं काही नाही। छोट्या बटाट्याचाही खीस खूप छान पडतो। चला तर आता आपण बटाटे खिसून घेऊया। तर बघा, मी बटाटे खिसण्यासाठी हे स्वच्छ असं पाणी घेतलेलं आहे। त्याचबरोबर एक मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपल्याला आता थोडंसं गरम व्हायला ठेवून द्यायचंय। हे बघा, मी गॅस चालू करून हे पाणी जे आहे ते याच्यावरती गरम व्हायला ठेवून देते। तोपर्यंत आपण एक खिसणीने बटाटे खिसून घेऊया। चला तर फास्ट अशी मी बटाटे खिसून घेते। बघा, मी ह्या टोप मध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी अर्धच ठेवलेलं आहे, जेणेकरून बटाटा खिसल्यानंतर ते पाणी वरती येऊ नये म्हणून। हे बघा, मी ह्याच्यामध्येच अशा पद्धतीने बटाटे खिसले जातात आणि खीस पण खूप छान पडतोय। मी तुम्हाला दाखवते बघा। हो का, हे बघा, मस्त असा सुटसुटीत खीस पडलेला आहे पूर्ण बटाट्याचा। जास्ती जाड पण नाही आणि पातळ पण नाही,
मीडियम हात फिरवायचा आहे म्हणजे व्यवस्थित खिसणे पडतो. वरच्या हाताने एकदम बटाटे खिसून घ्यायच्यात. जास्ती दाब दिला तर तो जाड पातळ असा पडतो. तर मीडियम हाताने हे बघा खूप छान असा एकसारखा खिसून झालेत. आता एकदा परत आपण ह्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. हा खिस जो आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बघा खिसणीत खूप सारं अडकून राहिलं होतं म्हणून मी वरून पाणी ओतलं आणि ते काढून घेतलेलं आहे. बटाट्याचा खिस बघा खूप सुंदर आलेला आहे, एकसारखा आहे एकदम. आता आपण हा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊया. आणखी पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा हा खिस धुवून घेते आणि मग पुढची तुम्हाला प्रोसेस दाखवते. बघू शकता किती छान आणि पांढरा शुभ्र दिसतोय आता हा आपला बटाट्याचा खिस. तर आता जे आहे ते मी 4 ते 5 पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा स्वच्छ धुवून घेतलेला जो बटाट्याचा खिस आहे तो मी काढून पूर्ण नितळत ठेवणार आहे, कारण आपण गरम पाण्यात टाकतोय आणि गार पाणी जर त्याच्यामध्ये गेलं तर अर्धे चांगले शिजले जातील, अर्धे शिजले जाणार नाहीत. तर एक 10 मिनिटं फक्त आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा खिस राहण्यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कंटिन्यू पहा. बघा मी 3-4 वेळा पाण्याने धुतलेला आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढा स्वच्छ पाण्याने 3 ते 4-5 वेळा जरी धुतला तरी चालेल. म्हणजे हे बघा 2 ते 3 पाण्याने धुतलं तरी पण लास्टला थोडासा चुरा राहतोय. तर तो चुरा जो आहे तो मी साईडला काढून घेणार आहे. भाजीत वापरा किंवा तुम्ही सेपरेट शिजवा. चला आपलं पाणीही थोडस मीडियम गरम झालेलं आहे. जास्ती उकळी येऊ द्यायची नाही पाण्याला, मीडियमच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. आता आपल्याला पूर्ण पाणी लागणार नाही, तर मीठ टाकताना थोडस एक्स्ट्रा टाका, जे की पाण्यामध्ये राहील आणि परत बटाट्याच्या खिसालाही लागेल. तर मी साधारण 4 चम्मच छोटे मीठ टाकलेलं आहे. आणि हे जे आहे ते पापड खार आहे, कुरकुरीत क्रंची होण्यासाठी आपल्याला 1 चम्मच पापड खार टाकायचा आहे. तुम्हाला जर पापड खार टाकायचा नसेल तर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालेल. आहे तुरटीचा तुम्ही चुरा करून टाकू शकता किंवा असं फक्त पाण्यावरूनही फिरवू शकता. खिस जो आहे तो पांढरा फेक होतो. चला तर मी तुरटीचा अख्खा खडा तसा टाकलेला आहे. आता आपण जो हा पाण्यामधून काढलेला खिस आहे तो सर्व खिस ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पाणी उकळवलेलं नाही, फक्त कोमट करून घेतलेलं आहे. पाणी जर उकळवलं तर तुम्ही एक 5 मिनिटं फक्त त्याच्यामध्ये बटाट्याचा खिस टाकून ठेवा. जास्ती वेळ अजिबात टाकू नका आणि पूर्ण असा हलवून घ्यायचंय. पाणी जे आहे ते बटाट्याच्या खिसाच्या वरपर्यंत राहील इथपर्यंत पाणी ओतून घ्या आणि छान असं एक 5 मिनिटं छान असं एक 10 मिनिटात आता हा बटाट्याचा खिस शिजू द्यायचा आहे. तर ह्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचंय. एक 10 मिनिटं आपल्याला बटाट्याचा खिस शिजवून घ्यायचा आहे. खोलून पाहूया. बघा छान असं आता बटाट्याचा खिस जो आहे तो मऊ पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि कलर तुम्हाला दाखवते जसाच्या तसा आहे. हे चेक करून घ्यायचंय बटाटा शिजलाय की नाही. तर बटाटा थोडा अजून कच्चा आहे, तर 80% ते 90% बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण बटाटा गाळ होईपर्यंत शिजवायचा नाही. आणखी एक 2 मिनिटं जे आहे तो आपण झाकून ठेवूया. तर एक 5 मिनिटं झालेत. आपण आता खिस बघा छान असा उकळलेला आहे आणि शिजलाही असेल तर आपण एकदा चेक करूया परत आणि काढून घेऊया. हे जे आहे ते बटाट्याचा खिस बघा अशा पद्धतीने शिजलाय. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे
आणि पूर्ण खीस मी तळवून घ्यायचा आहे. मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि खीस जो आहे ते पूर्ण असा नितळवून घेते. पाणी पूर्ण नितळू द्यायचंय. खीस जो आहे तो परत मी चाळणीमध्ये काढून घेते. झाऱ्यातून चाळणीमध्ये काढून घ्यायचा. पाणी पटकन असा खीस काढून घ्यायचा पाण्यातून आणि नितळत ठेवायचा आहे. जर गरम पाण्यात जास्ती वेळ राहिला तर तो पुढे जातो, म्हणजे जास्ती शिजला जातो. चला तर आपला बटाट्याचा खीस तयार झालाय. आता आपण ह्याच्यापासून दोन प्रकारचे चिवडे बनवणार आहोत. एक म्हणजे नमकीन आणि एक तो आहे तो थोडासा तिखट बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी दोन भांडी घेतल्यात. त्याच्यासाठी दोन भांडी घेतलेली आहेत. तुम्हाला जेवढा हवा आहे तिखट तेवढा तुम्ही बनवू शकता आणि जर तुम्हाला फक्त तिखट बनवायचं असेल तर तेही बनवू शकता. मी जवळपास मी अर्धा करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जे आहे ते मी लाल तिखट टाकणार आहे. लाल तिखट हे आपल्या चवीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही उपवासाला खाणार नसेल, जर तुम्ही जिरं खात असाल उपवासाला तर त्याच्यात जिऱ्याची पूड करा आणि टाका. खूप छान टेस्ट देते. आम्ही बऱ्यापैकी जिरं खात नाही उपवासाला. आमच्याकडे जिरं खाल्लं जात नाही उपवासाला, त्याच्यामुळे मी टाकत नाही. मी थोडीशी चटणी टाकून घेतली. बघा आणखी थोडीशी 1.5 चम्मच चटणी मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता जी आहे ती सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे. बघा आतापर्यंत मला कोणी दाखवली नसेल अशी ट्रिक आहे. ह्याच्यामध्ये 1 चम्मच साखर टाकायची आणि ह्याच्यामध्येही 1 चम्मच तुम्ही पिठी साखर ही टाकू शकता किंवा अशी मोठी साखर ही टाकू शकता. नसेल तर तुम्ही पाण्यामध्येही साखर टाकली तरी चालेल. बघा अशा पद्धतीने हा खीस पूर्ण चटणी आणि साखर टाकल्यानंतर हलवून घ्यायचा आहे. सुटसुटीत खीस झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्याच बरोबर हाही जो खीस आहे नमकीनवाला तोही हलवून घ्यायचा आहे. चला तर आता आपण हे दोन्हीही एक 10-10 मिनिटं झाकून ठेवायच्या. 10 मिनिटांनी जे आहे तो हा खीस वाळत घालून घ्यायचा आहे. 10 मिनिटं ह्याच्यासाठी झाकून ठेवायचं आहे की याच्यात साखरेचं पाणी मुरलं जावं. त्याच्यासाठी हे 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आणि नंतर आपल्याला वाळत टाकायचं आहे. चला तर 10 मिनिटं मी असंच ठेवून देणार आहे. तयार झालेले आहेत. हे खीस जे आहे ते उन्हात किंवा फॅन खाली अशा पद्धतीने वाळवून घ्यायचं. हा बघा हा ही खीस आहे. मी सुटसुटीत असा करून खीस टाकणार आहे. पूर्ण सुट्टा करून टाका. बघा गरम खिसमध्ये गरम खिसामध्ये साखर टाकल्यामुळे त्याला थोडंसं पाणी तयार होतं आणि ते जे पाणी आहे त्याच्यामुळे साखरेचं पाणी सर्वच खिसाला लागतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने टाकायचं आहे. तोही मी पसरून घेणार आहे पूर्ण. त्यालाही साखरेचं छान असं पाणी सुटलेलं आहे. पूर्ण साखर मेल्ट झाली तुम्ही बघू शकता. सुकट ठेवला तरीही चालेल, नाहीतर वरती उन्हाला ठेवला तरीही चालेल. फॅन खालीही एका दिवसामध्ये छान असा खडखडीत वाळून आपला बटाट्याचा चिवडा तयार होतो. हे बघा मी चिवडा लगेच तळून काढून घेते. खूप पातळ झाला की पटकन असा लाल होतो, त्याच्यामुळे थोडा थोडा टाकायचा आहे आणि चिवडा तळून काढून घ्यायचा आहे.
तळून घेतलाय आणि तो ह्या डिश मध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये टाकायला बघा शेंगदाणे घेतलेले आहेत, ते मी तळून घेते. बघा वरून थोडेसे शेंगदाणे तळून टाकायचे आणि 2 मिरच्या. आता आपण हा तिखटवाला चिवडा तळून घेऊया. अशा पद्धतीने तळा तरीही चालेल. आपण ह्याच्यासाठी थोडे 2-3 मिरच्या तळून घेऊया आणि हे शेंगदाणे आपला बटाट्याचा चिवडा तळून तयार झालेला आहे. बघा मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, शेंगदाणे किंवा तुम्हाला ड्रायफ्रुट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स हे तळून टाकू शकता, काजू बदाम. त्यांनीही चिवडा खूप छान लागतो. आणि हा तिखट चिवडा आहे, ह्याच्यामध्येही मी मिरची आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. मी मिरची अख्खी टाकलेली आहे, ज्यांना आवडेल ते खाऊ शकतात, नाही टाकली तरीही चालेल, कारण तो तिखट चिवडा आहे, हा नमकीन आहे. तर तुमचा जर उपवास नसेल तर तुम्ही ह्याला छान अशी फोडणी द्या आणि फोडणी देऊन हिरवी मिरची त्यात टाकून मग खावा, खूप छान लागतं. तर बघा हा असा बटाट्याचा चिवडा आजचा आपला बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.